पुरंदरच्या तहात शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजूनही मुघलांकडेच होते. त्यातील राजगडाच्या उत्तरेस असणारा कोंढाणा हा सरळ समोर शिवरायांना सहज दिसत होता. त्यावर फडकत असलेला औरंगजेबाचा झेंडा शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेबांना सलत होता. त्यांना हवा होता कोंढाणा. बाकीचे सारे किल्ले घेण्याचं काम त्यांनी राजमंडळावर सोपवले होते आणि फक्त कोंढाण्याचा विडा महाराजांनी आपल्या मुठीत ठेवला होता. राजगडावर शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेबांची किल्ल्याविषयी मसलत चालली होती आणि इतक्यात महालाचे पडदे बाजूला सारून एक धिप्पाड शरीराचा मावळा राज आणि मासाहेब करत आत आला. ते होते सुभेदार तानाजी मालुसरे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षता घेऊन ते आले होते. तानाजी मालुसरे आले आणि मासाहेबांचे पाय धरले, त्यांना नमस्कार केला आणि राजांची गलाभेट घेतली. तानाजी म्हणाले, महाराज, अष्टमीच्या दिवशी पोराचं लगीन काढलंय बघा. आपण येऊन पोराला आणि सुनेला आशीर्वाद द्या आणि आपल्या पदस्पर्शाने आमचा उमरटा गाव पावन करा. आणि हे राजाने ऐकलं आणि राजे निशब्द झाले, कारण राजांची नजर होती कोंढाणा किल्ल्यावरती. दरवेळी तेजोमय दिसणाऱ्या राजांच्या चेहऱ्यावरचे ते तेज इतर वेळीसारखे नव्हते आणि तानाजींना ते लगेच जाणवले. राजांना निशब्द झालेले पाहून तानाजी म्हणतात, राज, अहो या तुमच्या तानाकडून काही चुकलं का हो? का आपण निशब्द उभं राहिलात? त्यावर राजे म्हणाले, ताना, तुझ्याकडून काही चुकलं नाही रे. आम्ही आलो असतो रायबाच्या लग्नात अक्षता टाकायला, पण आम्ही त्या दिवशी आम्ही कोंढाणा किल्ल्यावरती अक्षता टाकायला चाललो आहोत. हे शब्द तानाजी मालुसरेंनी ऐकले आणि तानाजी मालुसरे खडकून उभे राहिले आणि राजांना म्हणाले, राज, तुम्ही स्वजातीनं लढायला जावं आणि आम्ही वरबाब बनून मांडवात मिरवावं, हे आमच्यासारख्या स्वराज्याच्या मर्दाला शोभत नाही. राज, ते जमायचं नाही. तुम्ही कोंढाण्यावरती आणि म्या कुठं घरी? अजाबात नाही. म्या जातो आणि कोंढाणा घेऊनच येतो. पण राजे काय ऐकायला तयार नव्हते. राजे ही मोहीम तानाजीला द्यायला तयार नव्हते आणि राजे तानाजीला म्हणाले, ताना, आधी रायबाचं लगीन पार पडा. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजींनी हातातल्या पत्रिका बाजूला टाकल्या आणि कडाळले, नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. राजे सुद्धा वारंवार तानाजीला विनंती करत होते, ताना, रायबाचं लगीन काढलंच रे. या कोंढाण्याच्या मोहिमेचा हट्ट करू नकोस. तुझ्या घरी मंगल कार्य आहे. तसे तानाजी राजांना म्हणाले, अहो कसलं आलंय मंगल कार्य राज? सांगा ना हो, कसलं आलंय मंगल कार्य? अहो इकडं आमच्या आया बहिणींच्या हातातल्या बांगड्या फुटाव्यात, आमच्या आया बहिणींची आबरू लुटली जावी आणि माझ्या घरी हिरवा चुडा सजावा. नाही राज, हे स्वराज्य तुमचं नाही, हे स्वराज्य माझं नाही. हे स्वराज्य आपलं हाय, आपलं. आणि आपल्या स्वराज्याचा म्या सुभेदार हाय. म्हणून हा कोंढाणा किल्ला घ्यायला स्वराज्यात म्या जाणार. पण तरीही राजे वारंवार तानाजीला समजावत होते, ताना, पोराचं लगीन काढलंस रे, या मोहिमेत तुझा जीव जाऊ शकतो. त्यावेळेस तानाजी राजांना म्हणाले, राज, या युद्धामध्ये जर माझा जीव गेला ना तर माझ्या रायबाचं लग्न राहणार नाही. पण जर तुमचा जीव गेला ना तर या उभ्या स्वराज्याचं लग्न लागणार नाही. राजांना कळून चुकलं. आता ताना काही ऐकणार नाही. राजाने तानाजीला मोहिमेचे विडे दिले. राजांशी भांडून हा स्वराज्याचा सिंह मोहिमेस निघाला आणि तानाजी मालुसरेंनी बेत आखला. सोबत घेतले सूर्याजी मालुसरे, सोबत घेतले 80 वर्षाचे शेलार मामा, सोबत घेतले अवघे 500 मावळे आणि तानाजी मालुसरे निघाले. 4 फेब्रुवारी 1670च्या रात्री राजगडावरून कोंढाण्याच्या पायथ्याशी पोहोचले. स्मशाल पेटवणे महाधोक्याचे होते. अंधारात जपूनच पाऊल टाकावे लागत होते. मध्यरात्रीनंतर सारे द्रोणागिरीच्या कड्याजवळ जमा झाले.
त्यातील काही मावळ्यांना हा किल्ला खाचाखोचांसह माहीत होता. कमरेला दोर बांधून हे मावळे गड चढून वर गेले. त्यांनी कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधला आणि मग सारे मावळे वर आले. तेवढ्यात गडावरचे पारत सावध झाले. इतक्यात मावळ्यांनी हर हर महादेव, जय भवानी असा रणघोष केला. किल्लेदार उदयभानाला खबर लागली की कोणीतरी दोर टाकून आत घुसतंय. इतक्यात एकच आरोली पडली आणि 500 मावळे 1500च्या यवनांवर तुटून पडले. तानाजींनी बघता बघता 40 ते 50 गडी गारद केली आणि तानाजींना कळून चुकलं, झाडाच्या फांद्या तोडून उपयोग नाही, झाडाच्या मुळावरच घाव घातला पाहिजे. आणि तानाजी त्या उदयभानावर चालून गेले. दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. तलवारीवरती तलवार आणि ढालीवरती ढाल कोसलू लागली. दोघी मागे हटेनात. इतक्यात उदयभानाचा एक वार असा झाला आणि आमच्या तानाजींची ढालच तुटून गेली. पण काय करावं तानाजींनी? कमरेचा शेला काढला आणि हाताला गुंडाळला. उदयभानच्या तलवारीचा वार तानाच्या हातावर झेलत होते. रक्तांच्या धारा लागल्या होत्या. इतक्यात उदयभानचा एक वार तानाजींचा असा पडला की आमच्या तानाजींचा डावा हात शरीरापासून वेगळा झाला. तानाजींना भुरळ पडली आणि तानाजी धारातीर्थी पडले. उदयभान ही तानाजींच्या वारांमुळे गतप्राण झाला होता. तानाजींना धारातीर्थी पडल्यावर असं पाहिल्यावर शेलार मामा आले. शेलार मामा त्या उदयभानाला म्हणतात, अय उदयभान्या, अरे माझ्या लेकराला काय मारतोय? तुझ्यात जर हिम्मत असेल ना तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या संग लढ. आणि आमच्या शेलार मामा त्या उदयभानावरती चालून गेले. दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. पुन्हा तलवारीवरती तलवार आणि ढालेवरती ढाल कोसलू लागली. आणि एक वर आमच्या शेलार मामांचा असा झाला की त्या उदयभान राठोडला उभा चिरला. आणि सूर्याजी मालुसरे आले. तानाजींना जवळ घेतले. तानाजी मालुसऱ्यांचे ते लवलवणारे डोळे जणू सूर्याजीला सांगत होते, दादा दादा उदयभान संपला, दादा उदयभान संपला. या कोंढाण्यावरती भगवा जायला हवा दादा, या कोंढाण्यावरती भगवा जायला हवा. राजांचा कालीच कोंढाणा किल्ला राजांना परत मिळायला हवा दादा. आणि पाहता पाहता तानाजींचे ते लवलवणारे डोळे कायमचे मिटले. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले आणि हे सगळे मावळ्यांना समजले. आणि मावळे सगळे पळू लागले. आणि आमच्या सूर्याजींनी आवाज दिला, अरे पळून काय जाताय? मावळे आहात तुम्ही, शिवरायांचे मावळे, असं पळून जाताय? अरे मर्द आहात की नामर्द? आणि सूर्याजी मालुसऱ्यांनी कड्यावरून खाली उतरण्याचे ते दोरच कापून टाकले. आणि सूर्याजी म्हणाले, आता लढा नाहीतर मरा. मावळे लढले आणि कोंढाण्यावरती भगवा फडकवला. आणि कोंढाणा घेतला ही माहिती राजांना कळावी म्हणून त्यांनी गवताची गंज पेटवून दिली. त्या गवताच्या गंजीचा पांढरा धूर आकाशात बिरसावला आणि महाराजांना समजलं गड आला. दुसऱ्या दिवशी राजांना माहिती समजली. 50 मावळ्यांसह तानाजी मालुसरेंनी स्वराज्याच्या अग्निकुंडात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. राजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे आपले शिवाजी महाराज रडले. शिवाजी महाराजच नव्हे तर संपूर्ण राजगड रडला. राजगडच नाही तर संपूर्ण स्वराज्य रडला. स्वराज्यच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र रडला. कारण आपल्या आऊसाहेबांचा लाडका ताना कोंढाण्यासाठी धारातीर्थी पडला. अरे गड आला पण तानाजी मालुसरेंसारखा स्वराज्याचा सिंह निघून गेला. जय शिवराय.